माझं बाळ झोपतच नाही या टॉपिकवर मला सतत कॉमेंट्स येत असतात, मेसेज येत असतात. सो मी आज त्यावरतीच तुमच्याशी बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बाळाला झोपण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे बाळाचं रुटीन. बघा, बाळ नवीन आहे, बाळासाठी सगळ्या गोष्टी नवीन आहेत. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा तिथलं एन्व्हायरमेंट वेगळं असतं, बाहेर आल्यानंतर एन्व्हायरमेंट वेगळं असतं. सगळे नवीन नवीन गोष्टी ते एक्सप्लोअर करत असतं. त्यामुळे बाळ रात्रीचं जागं राहणं, दिवसा जास्त झोपणं हे नॉर्मल आहे सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये. सुरुवातीचे 10-15 दिवस गेले त्याच्यानंतर बाळाला एक सवय होते की दिवस कोणता, रात्र कोणती. सो तुम्हाला त्याला प्रॉपर हे समजवावं लागेल की दिवस कोणता आहे, रात्र कोणती आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला बसवून नाही समजवायचं. तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. जसं की जेव्हा बाळ दिवसा झोपतं तेव्हा पूर्ण घरामध्ये अंधार करू नका. म्हणजे पूर्ण पडदे बंद केलेत, लाईटी बंद केल्यात आणि पूर्ण शांतता केली आहे, टीव्हीचा आवाज बंद आहे, असं काही करू नका. थोडाफार आवाज असू द्या. त्याच्यानंतर पडदे थोडेसे ओपन ठेवा, लाईट थोडी चालू ठेवा, पूर्णच बंद करू नका. आमचं शने रडतोय. सो एक सेकंड, ये ये. सो पूर्णच अंधार केलाय असं काही करू नका. बाळ जेव्हा पण दिवसा झोपेल 2 तास 3 तास, सुरुवातीला बाळ जास्त झोपतात. सो 3-4 तास मध्ये ब्रेक घेतात, पुन्हा झोपतात, पुन्हा उठतात, पुन्हा झोपतात, असं त्यांचं पॅटर्न चालू असतं. सो तेव्हा तुम्हाला घरामध्ये अति शांतता नाही करायची. दिवसभरामध्ये जे तुम्ही रुटीन सगळ्या गोष्टी करता त्या करत राहा. थोडीशी शांतता असावी, अति नाही. नाहीतर मग काय होईल की बाळाला असं वाटेल की हीच रात्र आहे आणि बाळाला एकदम शांत झोप लागेल आणि बाळ रात्रीचं नाही झोपणार. सो रात्री बाळ झोपताना शांतता असायला हवी आणि ते पण प्रॉपर रुटीन असायला. रात्री बाळ झोपताना शांतता असायला हवी, ते पण प्रॉपर रुटीन असायला हवं बाळाच्या झोपण्याचं. जसं तुम्हाला ऍक्च्युली माझ्या शनाईच्या आवाजाचा डिस्टर्ब होत असेल, बट मी काहीच करू शकत नाही, त्यामुळे इग्नोर करा. हा, तुला घेऊ उचलून घेऊ ये. मी याला इडली खायला दिली होती, खाऊन झाली आता, त्याच्यामुळे आता बोलायचं. ओके. सो बाळाचं एक रुटीन तयार करा. म्हणजे ज्या वेळी पण तुम्ही झोपता शक्यतो लवकर झोपा, 10च्या आधी किंवा 10:30 पर्यंत ठीक आहे. आम्ही 10:30ला झोपतो. सो 10पर्यंत तुम्ही बाळाला झोपवा आणि स्वतः पण झोपा. तेव्हा घरामध्ये पूर्ण शांतता असायला हवी. तुम्ही ज्या रूममध्ये बाळाला झोपवता त्या रूममध्ये प्रॉपर अंधार असायला हवा. पूर्ण अंधार नाही, बट ॲटलिस्ट पूर्ण लाईट डिम केलेल्या आहेत, पडदे बंद केलेले आहेत, प्रॉपर AC फॅन लावलेला आहे. बिकॉज जर खूप गरमी असेल तर AC किंवा फॅन यूज करा. गरम नसेल, नॉर्मल वातावरण असेल, जितकं आपण सहन करू शकतो तितक्या टेम्परेचरमध्ये बाळाला ठेवा. त्यानंतर जे पण काही सॉफ्ट म्युझिक लावा किंवा तुम्ही एखादं बुक रीड करू शकता किंवा तुम्ही स्वतः गाणं बोलू शकता, एखादं अंगाई बोलू शकता. असं काहीतरी तुम्ही तुमच्या बाळाला सवय लावा सुरुवातीपासूनच, जेणेकरून बाळाला सवय होते की आपल्याला आता ही गोष्ट झाली की मग आता आपल्याला झोपायचं. मग जसं की अंगाई गायली की बाळाला लक्षात येतं की हां, आता यावेळी अंगाई गायली म्हणजे आता आपल्याला झोपायचं आपल्याला. हे त्यांच्या ब्रेनमध्ये फिट होतं. अरे, हे त्यांच्या ब्रेनमध्ये फिट होतं आणि मग ते तेच रुटीन फॉलो करतात. नो बेबी, हे घे तुला, हे घे. मी शनाईला जेव्हा तो खूप लहान होता, पहिले 5 महिन्यांच्या आधी, तेव्हा मी काय करत होते की आम्ही त्याला मांडीवर घेतलं आणि सीताराम सीताराम असं बोललं की तो झोपून जायचा. आणि फक्त त्याच्या तोंडावरती एक पातळसा कपडा टाकायचा आणि त्याला सीताराम सीताराम असं बोलायचं की तो लगेच झोपी जायचा. किंवा मग दुसरी एक गोष्ट मी करायचे की त्याला असं असं, त्याचे डोळे उघडे असायचे आणि आपण असं 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 करायचं. हे केल्यानंतर सुद्धा तो झोपून जायचा. सो अशा 2-3 गोष्टी मी केल्या होत्या की जेणेकरून हे केलं की त्याला समजायचं की आता आपल्याला झोपायचंय. एक सेकंड, हे घेते. सो हे केल्यानंतर तो झोपायचा. आणि झोपेला जाण्यापूर्वी आम्ही त्याचे कपडे चेंज करायचो, डायपर चेंज करायचो, जेणेकरून त्याला सवय होईल की हां, आता या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे आता आपल्याला झोपायचं.
असं. हे रुटीन मी कंटिन्यू 5 महिने फॉलो करत होते आणि तो तसंच त्याचं स्लीप पॅटर्न होतं. ती प्रोसेस केली की त्याला समजायचं की आता आपल्याला झोपायचं आहे. 5 महिन्यानंतर तो थोडासा ॲक्टिव्ह झाला आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर मग तो पटकन झोपायचा नाही. मग आम्ही जेव्हा प्रॉपर 10:30ला आम्ही बेडरूममध्ये जातो, पूर्ण अंधार करतो. त्याच्यानंतर पडदे वगैरे सगळे बंद करतो आणि मोबाईलचा आवाज किंवा इतर कोणताही टीव्हीचा आवाज वगैरे आम्ही असं काही ठेवत नाही, जेणेकरून त्याला समजेल की आपल्याला आता झोपायचं. तेव्हा तो जेव्हा ॲक्टिव्ह झाला तेव्हासुद्धा आम्ही लाईट बंद ठेवायचो. कोणतीही खेळणी त्याच्या अंथरुणावर किंवा बेडवर आम्ही ठेवत नाही. कारण काय होतं, बाळं त्याच्यासोबतच खेळत राहतात आणि मग त्यांची झोप अजून लेट होते. सो शक्यतो तुम्हाला एक टाईम फिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर अंधार करायचा आहे. त्याच्यानंतर कोणतंही सॉन्ग, गाणं जे पण तुम्ही ठरवाल, तुम्ही बोला किंवा म्युझिक लावू शकता मोबाईल, टीव्हीवर, मोबाईल किंवा स्पीकरवर आणि बोलू शकता म्हणजे ऐकू शकता बाळाला. हे एक रुटीन तुम्ही ठेवा, जेणेकरून बाळाच्या ब्रेनमध्ये हे फिक्स होईल की आता आपल्याला झोपायचं आहे. आणि जेव्हा मुलं ॲक्टिव्ह होतात म्हणजे 5 ते 6 महिन्यानंतर मुलं ॲक्टिव्ह व्हायला लागतात, तेव्हासुद्धा तुम्ही तेच रुटीन फॉलो करायचे. बट जर बाळ झोपलं नाही, तर काहीतरी वेगळी सवय म्हणजे प्रॉपर 6 महिन्यानंतर बाळाला म्हणजे बाळ सॉलिड खायला लागतं. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं की बाळाला झोपण्याच्या आधी प्रॉपर जेवण दिलेलं असेल, प्रॉपर त्याने खाल्लेलं असेल, त्याने ब्रेस्टफीड केलेलं असेल. बिकॉज काय होतं, जर बाळं भुकेली असतील ना, तेव्हा पण ती झोपत नाहीत. किंवा जर त्यांना खूप जास्त ऑलरेडी झोप आलेली आहे आणि तुम्ही त्यांना झोपवलं नाहीत आणि ते खूप चिडचिड करतायत, तर त्यानंतर सुद्धा ते झोपत नाहीत. ते कंटिन्यू चिडचिडच करत राहतात आणि झोपणार नाहीत. सो बाळाला जास्त वेळ पण ताटकळत ठेवू नका. तुम्हाला असं वाटलं की तुमच्या बाळाला झोप आली आहे, तुम्ही लगेच झोपवा. तुमच्या त्या टायमिंगची वाट पाहू नका. त्याच्या आधी झोपवलं तरी चालेल. बट नाही तेव्हा झोपत आहे, तर ॲटलीस्ट त्या टायमिंगला तरी म्हणजे 10 वगैरे तेव्हा तरी बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा अंधारामध्ये त्या रूममध्ये घेऊन जायचं. तुम्ही झोपताय पूर्ण अशा पोझिशनमध्ये झोपायचं आणि जेणेकरून तो आजूबाजूला पण इतरांना बघेन ना, की त्याला समजलं पाहिजे की बाबा त्याचा मोठा भाऊ आहे तर तो झोपलाय, पप्पा आहे तर ते झोपलेत, तर मग आपल्याला पण आता झोपायचंय, मम्मा आपल्यासाठी जागी आहे. सो हे त्याला समजतं. मुलांना सगळं समजतं. तुम्ही फक्त ते रुटीन फॉलो करा. सो जेव्हा आम्ही शनायला घेऊन जातो, तर तेव्हा तो बघतो इकडे-तिकडे, प्रत्येकाचे चेहरे बघत राहतो, की काय करतायत. आयंश लगेच झोपतो, त्याचे पप्पा झोपतात, मी आणि तो जागा असतो. मग मी त्याला ब्रेस्टफीड करते आणि ते करता-करता त्याला झोप येते आणि तो जेव्हा ब्रेस्टफीड बंद करते, तेव्हा मी त्याला त्याच्या डोक्यावरती असं थोपटलं, की तो झोपून जातो. हे त्याचं स्लीप रुटीन आहे. आणि जर तो त्याच्या पप्पांच्या सोबत असेल, तेव्हा ब्रेस्टफीड नाही केलं तरीही तो झोपून जातो. फक्त ते सीताराम, सीताराम बोलतात आणि ते केल्यानंतर तो झोपून जातो. बट जेव्हा तो मम्मासोबत असतो, तेव्हा त्याला माहिती असतं, की बाबा आत्ता मम्मा आपल्याला फीड करणारच आहे. म्हणून तो माझ्याकडे तरी ते फॉलो करू देत नाही. म्हणजे मला ब्रेस्टफीड करावंच लागतं आणि मगच तो झोपतो. आता बाळं रात्री जेव्हा उठतात, तेव्हा काय करायचं? तर काय असतं, बाळाचं जे स्लीप पॅटर्न असतो ना, तो आपल्यासारखा नसतो. आपण रात्री झोपल्यानंतर जेव्हा पण आपल्याला मध्यरात्री जाग येते, म्हणजे प्रत्येक 1 तासानंतर, 2 तासानंतर आपल्याला जाग येत राहते. पण आपण पुन्हा एक कूस बदलतो आणि पुन्हा तिकडे तोंड करतो, इकडे तोंड करतो आणि आपण झोपून जातो. आपल्याला ते समजत सुद्धा नाही. बट बाळांच्या केसमध्ये तसं नसतं. त्यांना हे माहितीच नाहीये, की तुमची स्लीप सायकल चेंज झाल्यानंतर कसं झोपायचं. म्हणून एक स्लीप सायकल चेंज झाली म्हणजे 1 तासाची किंवा 2 तासाची आणि ते जागे झाले, तेव्हा ते रडायला लागतात आणि मग आपण हायपर होतो. अरे काय करायचं? मामा उचलून घेतो, मग त्याला झोपवण्याचा प्रयत्न नाही. एक कुठलीतरी एक छोटीशी गोष्ट ठेवा. थोपटणे, गाणं बोलणे किंवा ब्रेस्टफीड करणे. आणि ते केलं की बाळ झोपेल. आता मी जेव्हा पण शनैः उठतो, तेव्हा मी प्रॉपर त्याला मांडीवर वगैरे घेत नाही. मी त्याला डायरेक्टली झोपेमध्येच ब्रेस्टफीड करते आणि तो पुन्हा झोपून जातो. आणि हार्डली तो फक्त एकदा किंवा दोनदा उठतो. आजारी वगैरे असेल तर जास्त उठतो, बट जास्त करून तर तो फक्त एकदा किंवा दोनदा उठतो. कधी-कधी तो पूर्ण रात्र झोपलेला असतो, डायरेक्ट सकाळी उठतो. सो तुम्हाला तुमच्या बाळाचं रुटीन तयार करायचंय, ऑब्झर्व्ह करायचंय, की बाळ आपलं कोणत्या गोष्टीने शांत होतं आणि कोणत्या गोष्टीने ते झोपी जातं. सो हीच गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे. सो ही होती सगळी इन्फॉर्मेशन बाळाला झोपवण्याबद्दलची. जर तुम्हाला यावरती काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून सांगा आणि जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.